साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली आहे अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 35. विल्यम एक क्षणाला कारमध्ये बसला. कुठं जावं हे काही समजत नव्हतं. ते कुठं जाऊ शकतील याचा थोडा विचार करताना त्याला एकदम क्लिक झालं. त्या वाड्याला लागून असलेल्या मंदिरात जाऊन एकदा पाहावं का. तसा तो पटकन कारमधून उतरला आणि मंदिरात जायला निघाला. हॉस्पिटलमधून निघाल्याचा विल्यमचा कॉल येऊन गेला की क्षितिज घरी जायला निघाला होता. मग इकडे घरी जाऊन तरी काय करायचं म्हणून तो घरी पोहोचताच केव्हाचा मंदिरात येऊन बसलेला. त्याला आज एकांत हवा होता म्हणून मोबाईल ऑफ करून निवांत एका खांबाला टेकून तो बसून होता. अवनीच्या सकाळच्या त्या वागण्यावर त्याचा दिवसभरातही बराच विचार करून झालेला आणि आताही त्याचं तेच चालू होतं. तिच्या मनातली ती भीती निघायला हवी, बस त्यासाठी काहीतरी करावं लागेल. पण काय. आता मंदिरात येऊनही त्यावर बराच विचार करत त्याचं स्वतःशीच काहीतरी ठरलेलं. आता त्यावर अंमलबजावणी करायची राहिली होती. हा शेवटचा प्रयत्न करायचा, मग पुढं पाहू असं काहीसं मनाशी ठरवत तो होता. एवढ्यात क्षितिजला मंदिरात शोधायला आलेल्या विल्यमला क्षितिज एका खांबाला टेकून बसल्याचं दिसलं. क्षितिज सर, तुम्ही इथं आहात. फोन का स्विच ऑफ केलात सर? मी किती घाबरलो होतो माहितीये तुम्ही घरी नाहीत पाहून. अरे आलास विल्यम. घाबरत काय असतोस रे छोट्या छोट्या गोष्टींना. मी काही लहान आहे सर, बट यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी. तुमची काळजी घेणं, सुरक्षा पाहणं हे माझं महत्त्वाचं काम आहे आणि ते मी करणार. तुम्ही मला काहीच न सांगता तुमचा फोन स्विच ऑफ करत असाल तर मला काळजी वाटणं साहजिक आहे ना. हो बरोबर आहे, पण तुझं काम अगदी व्यवस्थितपणे पार पाडतोस तू, म्हणून तर माझा स्पेशल बॉडीगार्ड आहेस. काही नाही रे, थोडा एकांत हवा होता मला म्हणून आलो इथे. तसंही घरी जाऊन काय करणार होतो. क्षितिजच्या चेहऱ्यावर आता हास्य होतं हे पाहून त्याला जरा बरं वाटलं. सकाळसारखा त्याचा मूड आता खराब वाटत नव्हता. आता ठीक आहात ना तुम्ही? हो रे, मला काय झालंय, आय एम ऑल राईट, तो डोळे मिचकावत म्हणाला. पण सर, तुम्हाला एकांत हवा होता तरी सुद्धा मला एक मेसेज करायचा ना की मी मंदिरात आहे. मग मी पॅनिक तरी नसतो झालो. ठीक आहे रे, तरीही तू आलास ना बरोबर, मग झालं. बरं चला ना आता घरी, मी फ्रेश न होताच तुम्हाला पाहायला आलोय. हो निघू एक 5 मिनिटात. पण आधी सांग, तिथं हॉस्पिटलमध्ये सगळं व्यवस्थित झालं ना? आता काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, नॉर्मली डाएटबद्दल सांगितलंय, थोडीफार काळजी घ्यायला सांगितली आहे, इतकंच. ओके, आणि चेक लागला असेल ना मी दिलेला? हो लागला. तर त्या तर नकोच म्हणत होत्या. एकतर हातात काही नव्हतं, ते कालचेच दागिने घेऊन आलेल्या आणि ते दागिने थोडेच घेणार होते. शिवरामनेही थोडं समजावलं त्यांना, तेव्हा ऐकल्या. तरी किती खर्च झाला रे? साधारण मेडिसिन्स आणि हॉस्पिटलला राहण्याचा पकडून 1.5 लाख झाले असतील. ओके, मग फार नाही आहे. ती उगाच एवढी पॅनिक होते. तिच्या डोळ्यात प्रेम आहे विल्यम, ती का मान्य करत नाहीये माहिती आहे? फक्त तिच्या मंगळाचा मला त्रास होऊ नये म्हणून. क्षितिज अखेर दूर दिसणाऱ्या मोठ्या चंद्राच्या प्रतिबिंबावर नजर गढवून म्हणाला. हो का? बघा, मी म्हणालो नव्हतो असंच काहीतरी असणार. पण याचा अर्थ कळतोय का तुला? ते प्रेम वरवरचं असतं तर तिनं कदाचित एवढा विचार केलाही नसता. पण ती खूप विचार करते आहे, याचाच अर्थ तिचंही खूप प्रेम आहे. मग मला सांग,
एक वेळ समोरच्या व्यक्तीचं प्रेमच नसेल आपल्यावर तर आपण त्याला सोडून देऊ, त्याचा विचार करणं थांबवू. पण जर माहिती आहे की समोरची व्यक्ती प्रेम करते आहे, ते की जस्ट ती तिच्या काही समस्यांना घाबरून ते मान्य करत नाहीये, तर मग तिला सोडणं कसं बरोबर आहे? अगदी बरोबर आहे सर. पण मग काय ठरवलंय तुम्ही? यू जस्ट वेट अँड वॉच. सॉरी, पण मला अशी हार म्हणायला नाही आवडत. जे माझं नाही आहे त्याकडे मी अजिबात डुंकूनही पाहणार नाही, आणि माझं आहे ते मात्र मी कधी सोडणार नाही. आयदर इट हॅज रिलेटेड टू माय बिझनेस और इट हॅज रिलेटेड टू माय पर्सनल लाईफ. क्षितिज अप्रत्यक्षरित्या दोन्ही परिस्थितींवर भाष्य करत होता. ओके सर, आय एम शुअर दिस टाइम तुम्हाला हवं तेच होईल. ऑल द बेस्ट. थँक्स विल्यम. चल मग घरी निघूया. हो, तुम्ही रेडी असाल तर निघूया, विल्यम हसत म्हणाला. तसा क्षितिजही हसला आणि दोघंही उठून घरी जायला निघाले. आता कुठं गेले असतील हे? असा जीवाला घोर लावायची काय गरज असते का? का मुद्दाम करत आहे देवच जाणे. मीच बोलले होते ना सकाळी, मग मला तर वाईट वाटायलाच हवं. काय गरज होती इतका वेळ लावायची? गपगुमाने घरी येऊन बसायचं, तर आता कुठं गेलेत काय माहिती. इकडं घरी अवनी जेवण बनवण्यात बिझी जरी झालेली तरी मनातून तिचा क्षितिजबद्दलचाच विचार चाललेला. तिचं निम्म अधिक लक्ष बाहेर विल्यम क्षितिजला आता घेऊन येईल याच्याकडेच लागलेलं. त्यात तो सकाळी किती अपसेट झालेला तिला सगळंच आठवत होतं. त्यात त्याचं त्याच्या आईसोबतचं भाऊक बोलणं सकाळी तिनं ऐकलेलं, नि शिवाय तिलाच विल्यमनेही तर समजावलेलं. ते सगळं आठवून तिला उगाच हुरहुर वाटत होती. चुकून आताही त्याला काही झालं तर तिलाच सगळ्यात जास्त गिल्ट वाटणार होतं. तो बस सुखरूप असावा आणि सुखरूप घरी यावा असं तिला वाटत होतं. एवढ्यात तिच्या कानावर क्षितिजचा मंजिरीला काहीतरी विचारणारा आवाज पडला आणि तिच्या जीवात जीव आला. नकळत ती दरवाजाच्या बाजूला आली आणि लपून बाहेर डोकावली. काय म्हणतेस मंजिरी? बाबा बरे आहेत ना आता? बाहेर मंजिरीला काही करताना पाहून क्षितिजने प्रश्न विचारला. हो, ते बरे आहेत, पण तुम्ही कुठे होता इतका वेळ? अगं मी मंदिरात होतो, तिला म्हणतच तो वर निघून गेला. आणि त्याला घरी नीट आलेलं पाहून अवनी मात्र पुन्हा स्वयंपाकात गुंतली. विल्यम सांगत होते, नीट समजावलं की ऐकतात ते, मग त्यांनाच सांगू का त्यांना समजवायला? का म्हणून असा वेडेपणा करत आहेत? माझ्याही पेक्षा चांगली मुलगी मिळेल की त्यांना. आणि एवढे हँडसम आहेत ते, मग शहरात तर कित्येक मुली असतात, त्यातली एकही भेटली नसेल का आजवर त्यांना? नाही, असं तर शक्यच नाहीये. मला कळत नाही खरंच माझ्यावर एवढं प्रेम कसं काय करत आहेत ते. मला मंगळ नसता तर कदाचित मी एका पायावर तयारही झाले असते. पण तिथंच तर घोडं अडतंय. मी तरी काय करू? मला हा विचारच सहन होत नाही की माझ्यामुळे त्यांना काही झालं तर. एक काम करते, विल्यमचं ते ऐकतात ना तर त्यांनाच समजावायला लावते. माझ्यासाठी तरी हे सोपं आहे का? पण पुढे जाऊन काहीतरी अघटित होण्यापेक्षा आत्ता नकार दिलेला कधीही चांगला आहे. त्यांनाही त्रास नाही आणि मलाही. माझंही तर खूप खूप प्रेम आहे त्यांच्यावर. पहिल्याच नजरेच्या प्रेमात पडलेले मी त्यांना पाहून. तिला आताही पहिल्यांदा तो घरी आलेला तेव्हाचे त्याचे चिखलाने माखलेले ते शूज आणि ते ट्राउझर सगळंच आठवलं. शिवाय त्याचं ते वेगळेच ओढ लावणारे डोळे, ते आठवून आताही तिच्या मनात शब्दांनी गर्दी केली आणि बरसू लागले कवितेच्या रूपात. काय माहीत का ओढ अशी वाटते, काय सांगू मनी दरवेळी एवढी हुरहुर दाटते. का वाढते इतकी धडधड सुद्धा हृदयाची, ते समोर येता होते का त्रिधा तिरपीट मनाची. मी मात्र वेडी थांबवत असते स्वतःला. गुंतायचं नाही वारंवार असं बजावत राहते मनाला.
आणि कुठून तरी खट्याळ क्षण तरीही येतो समोर चालून. मग मी न माझी राहते, जाते अनावधानाने भुलून. हे काय विचार भरकटत आहेत माझे, त्यांना एक कळत नसे, तुला तरी कळतंय ना. तिचं तिलाच कळलं नव्हतं, तिचे विचार आपोआप तिला भलत्याच प्रवाहात घेऊन निघालेले. तिने डोक्यावर हात मारला आणि बाजूला असलेल्या मंजिरीने नेमकंच ते पाहिलं. काय ग, काय झालं ताई? काही नाही, जा तू वाढायला घे कालसारखं, मी बनवते गरमागरम, तू वाढ. पण आता का ग अशी करायला लागलीस तू रोज? मला जमत नाही, घाई होते, तू असलीस की कसं बरं राहतं. मंजिरी, आता शिकून घे, कायमचं नसणारे मी तुझ्यासोबत, तुलाही यायला हवं की नको सगळं. अवनी म्हणाली तशी मंजिरी मिचमिचली आणि तिनं ताटं करायला घेतली. आणि हो, आधी बाबांचं ताट कर, त्यांना त्यांच्या रूममध्ये नेऊन दे, मी सांगते तुला काय काय वाढायचं त्यांना. अवनी तिला सूचना करू लागली होती. ती मनातून क्षितिजच्या समोर जास्त जायचं नाही असं ठरवत होती. तिला वाटत होतं असं केलं म्हणजे क्षितिज जास्ती तिचा विचार करणार नाही, शिवाय विल्यमलाही ती त्याला समजावायला सांगणारच होती. पण तिला कुठं माहिती होतं क्षितिजनेही काहीतरी वेगळंच ठरवलेलं, आणि तो ठरवणार म्हणजे ते काम करून सोडणार असंच होतं त्याचं. आज रात्रीही जेवताना अवनी अजिबात क्षितिजच्या समोर आली नव्हती. आजही मंजिरी एकटीच त्या दोघांना काय हवं काय नको हे पाहत होती. अर्थात तिचं हे जाणीवपूर्वक वागणं त्याला समजणार नव्हतं का? त्याला सगळं कळत होतं, आणि खरं तर तिच्या या वागण्याचं हर्टही होत होतं. पण त्याचं ठरलेलं, उद्या तो तिला एकांतात भेटणार होता, आणि तो क्षण तो असा हातातून जाऊ देणार नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी नेहमीसारखी वरती झाडायला येते हे त्याला माहिती होतं. बरोबर तिच्या वर येण्याआधीच तो आवरून बसलेला, आणि तिच्या येण्याची चाहूल लागली तसा तो बाहेर आला. खाली वाड्याच्या चौकात कोण कोण आहे, निळकंठराव कुठे आहेत, हे सगळं त्याने पाहून घेतलं, आणि तो तयारीत तिथंच उभा होता. तिने भरभर कसं तरी झाडून घेतलं, कारण तो तिथेच आहे याचा अंदाज तिलाही तर झालेला. कालसारखं पुन्हा व्हायला नको, त्यात बाबाही आज घरी होते, त्यांच्यासमोर उगाच काही गडबड नको याचा विचार करून ती पटकन तिथलं झाडून उठली. केर तिथेच असलेल्या डस्टबिनमध्ये टाकला आणि ती खाली जाण्यासाठी उठली नि वळली तसा आताही तो तिच्या समोर आला. त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याला वळसा घालून ती निघणार, तर ती ज्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल त्या दिशेने जात तो तिला अडवत होता. डायरेक्ट तिच्या समोर जाऊन उभा राहत होता. असं 2-3 वेळा झालं तशी ती त्याला म्हणाली, काय चाललंय तुमचं, बाबा आहेत खाली. ती हळूच म्हणाली, 1 मिनिट फक्त, मला तुझ्याशी बोलायचंय, म्हणत त्याने तिला हाताला पकडलं आणि सरळ रूममध्ये घेऊन आला. तेवढ्यानेही तिच्या हृदयाची धडधड अतिशय वाढलेली. आतमध्ये बहुतेक विल्यम नव्हता, तो आंघोळीला गेला असेल. काय करताय तुम्ही, असं इकडं का घेऊन आलाय मला, तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का? ती घाबरून प्रश्नावर प्रश्न करत होती, आणि तिची बडबड थांबवण्यासाठी तो तिला म्हणाला, माझं ऐकशील का आधी? आय नो इथं बोलता येत नाहीये, म्हणून मला तुझं काम झाल्यावर त्या डोंगरावरच्या मंदिरात भेटायला येशील दुपारी 4ला. हवं तर मी विल्यमला तुझ्यासाठी कार घेऊन पाठवतो, मग तर झालं. काय, एवढं होऊनही तुम्ही मला भेटायला बोलवताय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? काहीतरी तुझ्यासाठीच वाटतंय म्हणून तर अजूनही बोलतोय मी तुझ्याशी अवनी. मी काही कुठंही येणार नाहीये हां, कारण माझं बोलून झालंय आणि ते फायनल आहे. पण माझं नाही ना झालंय बोलून, मला बोलायचंय अगदी शांतपणे. मला काहीही इंटरेस्ट नाही आहे, मी नसते येत. तसंही परवा जे वागलात ते पाहिलंय मी. इथे घरात असं वागलात, मग तिथे अशा विरान ठिकाणी, आणि तेही मी एकटी. मी अशी येत नसते. सम्राटही कधी असा वागला नव्हता माझ्याशी, आणि तुम्ही, म्हणत ती तिथून जायला निघाली. तसं तो तिचा हात पकडून तिला पुन्हा म्हणाला,
त्यासाठी ऑलरेडी सॉरी बोललोय मी तुला अवनी. हवं तर आताही बोलतो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ए अवनी, तू येशील हा. तुला यावंच लागेल कारण मी आज तुझी तिथं वाट पाहतोय. नाही आलीस तर यानंतर मी तुझ्याशी बोलायलाही येणार नाहीये, लक्षात ठेव. ठीक आहे, मग तुम्हीही लक्षात ठेवा, मी येणार नाही. बसा वाट बघत खुशाल. आपला हात सोडवून घेऊन ती दरवाजा बाहेर पडली. तिचं असं वागणं आताही त्याला वाईट वाटून गेलेलं, पण आजचा दिवस तो तिची वाट पाहणार होता. तिलाही एक संधी देणार होता. बस ती तिथं यायला अवकाश होता. एकदा का ती तिथं आली की मग मात्र तो तिला हातातून जाऊ देणार नाही, हे त्याचं पक्क ठरलेलं. आजचा पार्ट इथंच संपलाय. तुम्हाला काय वाटतं? अवनी जाईल का तिकडं त्याला भेटायला? बघूया अवनी खरंच त्याला भेटायला जाते का आणि क्षितिज तिला काय बोलणार आहे नेमकं ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.